तर आज शिळ्या पोळ्यांचा चपातीचा चुरमा बघूया। काल गणपती बाप्पा गेले, भरपूर नैवेद्याला पदार्थ केले होते, त्यामुळे चपात्या उरल्या होत्या। त्या पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरवून अशा बारीक करून घेतल्या आहे आणि एक कांदा कापून घेतला आहे। आता कढईत तेल छान गरम झालं की त्यात आपलं नेहमीप्रमाणेच आधी मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे आणि आता जिरं छान कलर चेंज झाला जिऱ्यांचा की कांदा टाकायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि आपण इथे कांद्यात मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन तळला जातो, फ्राय होतो कांदा पटकन। आता इथे मीठ टाकायचं आहे। एक लक्षात ठेवा, चपात्यांमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजानुसार तुम्ही इथे मीठ टाका। आणि मीठ टाकल्यानंतर मी इथे शेंगदाणे पण टाकणार आहे। शेंगदाणे तुम्हाला स्किप करायचे तर तुम्ही करू शकता। इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले होते आणि तेही छान कांद्यामध्ये परतून घ्यायचे। आणि इथे चवीपुरती साखर, आम्हाला प्रत्येक पदार्थात साखर पाहिजे असते म्हणून आम्ही थोडी जास्त साखर टाकतो। तुम्हाला ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका। आता इथे साखर छान मेल्ट होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा पण छान गुलाबी रंगावर झालेला आहे तयार। आणि आता कांदा परतला गेला की त्यात आपण फक्त तिखट आणि हळद टाकणार आहोत। या चुरम्यामध्ये काही ठिकाणी टोमॅटो पण टाकतात आणि कोथिंबीर पण टाकतात, पण हा कमीत कमी साहित्यात खूपच छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट्समध्ये मला सांगा कसा झाला आहे ते। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा। बघा इथे तिखट मीठ छान परतून झालं आहे। आता इथे आपण चपात्या टाकून परतणार आहोत। आता इथे या चपात्याचा चुरमा छान सगळी फोडणी सगळीकडे लागेल असा परतून घ्यायचा आहे। आणि आता काय होतं, आपण जेव्हा ह्या चपात्या तेलात टाकतो तेव्हा त्या छान एकदम खरपूस फ्राय होतात आणि थोड्या कोरड्या होतात। म्हणून आता इथे ह्या ठिकाणी मी जेव्हा झाकण ठेवणार आहे चुरम्यावर त्याच्या 1-2 मिनिट आधी मी पाण्याचा चपका मारून घेणार आहे, म्हणजे अगदी फटफटीत कोरडा न होता थोडासा ओलसर आपला चुरमा होतो। इथे पाणी टाकून मी परत एकदा छान हलवून घेतलं आहे आणि आता इथे मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एकदम 1 ते 2 मिनिटात आपला चुरमा छान रेडी होतो। आता या चुरम्यासोबत साईड डिश म्हणून मी इथे पापड भाजले आणि मसाला ताक केलं होतं। हे बघा, एक वाफ आली की गॅस बंद करून चुरमा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आपण। आणि हे झालं आपलं रात्रीच्या जेवणासाठी एकदम छान सुटसुटीत जेवण। हे बघा इथे मी मसाला ताक, पापड आणि चुरमा सर्व केला आहे। तर मंडळी, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुन्हा वेगळ्या रेसिपीसोबत।